प्राईम न्यूजमध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। रेशन कार्डचे अपडेशन व केवायसी करण्यासाठी अडचणी येत असल्यामुळे शिवसेना ठाकरे गटातर्फे तहसील कार्यालयासमोर करण्यात आले ठिय्या आंदोलन। कंटेनरवर दुचाकी धडकून झालेल्या अपघातात साक्री पोलीस ठाण्यातील कार्यरत कर्मचाऱ्याचा मृत्यू। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हा न्यायालयाच्या आवारात करण्यात आले वृक्षारोपण। विद्यानगरी परिसरातील स्वामी समर्थ केंद्रात मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न। राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठा सेवा संघाच्या कार्यालयात व्याख्यानाचे आयोजन। राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती तसेच आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त सोनगीर येथे व्याख्यानाचे आयोजन। आणि शांताराम बेरे व वैशाली बेरे यांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी करून फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। रेशन कार्ड धारकांना रेशन कार्डचे अपडेशन व केवायसी करण्यासाठी तहसील कार्यालय येथे अडचणी येत असल्यामुळे शिवसेना ठाकरे गटातर्फे तहसीलदार ग्रामीण यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले। रेशन कार्ड धारकांना रेशन कार्डाचे अपडेशन व केवायसी करण्यासाठी तहसील कार्यालय येथे मोठ्या अडचणी येत असल्यामुळे शिवसेना ठाकरे गटातर्फे तहसीलदार ग्रामीण यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करीत पुरवठा विभागाच्या कामकाजात सुसूत्रता आणण्याची मागणी करण्यात आली। महाराष्ट्र राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय तसेच धुळे जिल्हा पुरवठा विभागाकडून सध्या रेशन कार्डाचे अपडेशन व केवायसी फॉर्म भरून सर्व रेशन कार्ड धारकांची माहिती भरून घेतली जात आहे। या संदर्भात अनेक नागरिकांचे रेशन कार्ड हे जुने झाले आहेत, तर काहींचे नाव वगळण्यात आलेले आहेत। तसेच नवीन रेशन कार्ड धारकांचे ऑनलाईन नोंदणी न झाल्याने अनेक रेशन कार्ड धारक शिधा मिळण्यास अपात्र ठरवण्यात आलेले आहेत, तर हजारो रेशन कार्ड धारकांच्या ऑनलाईन नोंदी शासनाकडून झालेल्या नाहीत। या संदर्भात 30 जूनपर्यंत सर्व नागरिकांनी आपले रेशन कार्ड केवायसी फॉर्मसह अपडेट करणे गरजेचे आहे। यासाठी अनेक नागरिकांनी रेशन दुकानावर तसेच तहसीलदार कार्यालय धुळे शहर धुळे तालुका या ठिकाणी गर्दी केलेली आहे। या ठिकाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयाकडून नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे देत आहेत। तसेच या संदर्भात शासनाच्या ई सेवा केंद्र चालकाकडून देखील नागरिकांना कुठल्याही प्रकारे नोंदणी करण्यासाठी असमर्थता दर्शवण्यात आली आहे, कारण महाराष्ट्र राज्य शासनाच्या या संबंधीचे सर्व्हर नेहमीच डाऊन असते। तसेच रेशन दुकान चालकांनी रेशन कार्ड ऑपरेशनसाठी व थंबसाठी फक्त 2 तासांचा अवधी नागरिकांना दिलेला आहे। नागरिक अपडेशनसाठी रेशन चालकाकडे गेल्यावर नेहमी सर्व्हर डाऊन असल्याचे कारण रेशन दुकान चालकांकडून दिले जाते, त्यामुळे नागरिक वैतागले आहेत। या सर्व तक्रारींच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी शिवसेनेतर्फे तहसीलदार ग्रामीण यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करीत पुरवठा विभागात जाऊन कर्मचाऱ्यांना जाब विचारण्यात आला। या ठिकाणी पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार अनुपस्थित असल्याचे दिसून आले। त्यानंतर सर्व नागरिकांनी तहसीलदार अरुण शेवाळे यांच्याकडे अडचणींसाठी चर्चा केली। पुरवठा विभागाच्या तहसील कार्यालयात सुसूत्रता व सुधारणा आणण्यात येईल। तसेच या संदर्भात ई सेवा केंद्र चालकांना सूचना देण्यात येऊन नागरिकांना कुठल्याही अडचणी निर्माण होणार नाही असे आश्वासन तहसीलदार अरुण शेवाळे यांनी दिले। तसेच नवीन शिधापत्रक धारक व नाव वगळणे केवायसी या संदर्भात रेशन दुकान चालकांना देखील योग्य समज दिली जाईल। नागरिकांनी दलालांना कुठलेही पैसे देऊन काम करू नये असे आश्वासन तहसीलदार अरुण शेवाळे यांनी दिले। यावेळी शिवसेना महानगर प्रमुख धीरज पाटील, उपजिल्हा प्रमुख किरण जोंधळे, भरत मोरे, संदीप सूर्यवंशी, कैलास मराठे, कपिल लिंगायत, अजय चौधरी, अमोल ठाकूर आदी उपस्थित होते। मी 2 जानेवारीमध्ये ऑनलाईन रेशन कार्ड करण्यासाठी अर्ज दिलेला होता। त्याच्यानंतर सेतू केंद्रातून जेव्हा इथे आलं प्रकरण, त्यावेळेस कुठे अडकलं ही माहिती जाणून घेण्यासाठी मी मागच्या 6 दिवसापासून चक्रा मारतोय। मारल्यानंतर फक्त सेव्ह टू ड्रॉप इथे प्रकरण अडकलं ही माहिती जाणून घेण्यासाठी किंवा ही अडचण मला कळण्यासाठी मला 7 दिवस लागले। 7 दिवसात फक्त या एका लाईनीसाठी मला 5 टेबल फिरवले गेले। प्रत्येक वेळेस माणूस कधीच हजर नव्हता। जर माणूस हजर आहे तर सांगितलं की सर्व्हर डाऊन आहे, जर सर्व्हर वेळेवर आहे तर सांगितलं इथं सिस्टम खराब आहे, आणि सिस्टम जर त्यावेळेस नसेल तर त्यावेळेस IT वाला नाही आहे। आणि ज्यावेळेस सर्व हजर भेटले त्यावेळेस समोरच्यांनी सांगितलं, 1.5 तास त्यांच्यासमोर थांबल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे काम माझ्याकडून होणार नाही, तुम्हाला ज्याला भेटायचं त्याला तुम्ही भेटू शकता किंवा तुम्हाला जिथे थांबायचं तिथे तुम्ही थांबू शकता। कोणीही सहकार्य करायला तयार नाही। फक्त आणि फक्त उडवाउडवीची उत्तरं, फक्त या टेबलवरून त्या टेबलवर जा, त्या टेबलवर गेल्यावर तर केवायसी नंतर मग शेवटचा पर्याय OC घ्या, खिडकीमध्ये जमा करून द्या, आम्ही ऑनलाईन तुम्हाला कळवू, हे उत्तर देऊन सगळेजण हात वर करतात। सध्या केवायसी भरण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे। अनेक नागरिकांना केवायसी त्या ठिकाणी भरण्यासाठी अडचणी निर्माण होत असताना केवायसी करता जो थंब लागतो ते थंब मशीन त्या ठिकाणी बंद। रेशन दुकानदार फक्त सकाळी 2 तास बोलवतात, दिवस दुकान बंद ठेवतात। तसंच कागदपत्रांच्या मागणीसाठी ते या ठिकाणी टाळाटाळ करतात। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे
ज्यांचे नावं कमी झालेले किंवा ज्यांना नावं ॲड करायचे त्या संदर्भामध्ये त्यांनी सेतू केंद्रांकडे जा असं पद्धतीने या ठिकाणी निर्देश दिलेले होते. पुरवठा विभागाचे इथले कर्मचारी आरेरावी सगळ्या नागरिकांशी करत होते. त्या संदर्भामध्ये आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आज या ठिकाणी आलो आणि तहसीलदार भांबरे साहेबांना या ठिकाणी भेटलो आणि या ठिकाणी सर्व दोषींवरती चर्चा झालेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी महोदयांना देखील या संदर्भामध्ये आम्ही निवेदन देणार आहोत. सोमवारपर्यंत यांच्या या पुरवठा विभागाच्या यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये जर बदल झाला नाही तर या ठिकाणी मोठं आंदोलन नागरिकांना घेऊन शहर आणि ग्रामीणच्या सर्वच्या सर्व पदाधिकारी येऊन या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार आहे. इशारा या ठिकाणी आम्ही त्यांना दिलेला आहे. नागपूर सुरत महामार्गावर आनंदखेडा गाव शिवारात सळे घेऊन जाणाऱ्या कंटेनरने अचानक ब्रेक दाबल्यामुळे त्यावर दुचाकी धडकून झालेल्या अपघातात साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. नागपूर सुरत महामार्गावर आनंदखेडा गाव शिवारात सळे घेऊन जाणाऱ्या कंटेनरने अचानक ब्रेक दाबल्याने त्यावर दुचाकी धडकून साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत गुलाब शिंपे या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी 10:30 ते 11 वाजेच्या सुमारास घडली. माळी हे आनंदखेडा येथील रहिवासी होते, त्यामुळे आनंदखेडा गावावर शोककळा पसरली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की गुलाब शिंपी हे गुरुवारी सकाळी 10:30 ते 11 वाजेच्या सुमारास आपल्या दुचाकीने जात होते. त्या दरम्यान महामार्गावर पुढे सळे घेऊन जाणाऱ्या कंटेनर क्रमांक GJ 12 BZ 7447 च्या चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने त्यावर दुचाकी धडकून गुलाब शिंपी यांच्या डोक्याला जबर मार बसल्याने ते गंभीर जखमी झाले. अपघाताची घटना लक्षात येताच ग्रामस्थांनी धाव घेत शिंपी यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. गुलाब शिंपी हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते. सन 2014 मध्ये पोलिसात भरती झाले होते. सध्या ते साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, लहान मुलगा मुलगी, आई भाऊ असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त धुळे येथील जिल्हा न्यायालयाच्या आवारात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व धुळे जिल्हा बार असोसिएशन तर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त धुळे येथील जिल्हा न्यायालयाच्या आवारात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व धुळे जिल्हा बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी ग्रीन धुळे वृक्ष टीम तर्फे रोपे पुरवण्यात आली. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद, जिल्हा न्यायाधीश SR भदगले, न्यायाधीश डॉक्टर MF खाजा, मुख्य न्यायदंडाधिकारी जयश्री पुनावाला, न्यायाधीश संदीप स्वामी, न्यायाधीश VS मडके, धुळे बार वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल पाटील, उपाध्यक्ष मधुकर पिसे, ॲडव्होकेट उमेश पाटील, संजय शिंपी, प्रभाकर वाघ, जगदीश सूर्यवंशी आदी उपस्थित होते. प्रिमायसेसमध्ये आपले बारचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व जे कर्मचारी या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने आणि सहकार्याने आज आमच्या कोर्ट प्रिमायसेसमध्ये वृक्षारोपणचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यामध्ये सर्वांची उपस्थिती उल्लेखनीय आहे आणि आपण झाडे लावू, जगवू तरच आपलं पर्यावरण जगेल आणि आपल्याला भरपूर प्रमाणात ऑक्सिजन आणि पाऊस मिळेल अशी आपण एकमेकांमध्ये जाणीव निर्माण करूया आणि भरपूर वृक्षारोपण भविष्यात सुद्धा लावूया. आव्हान करून नागरिकांना आवाहन करते की त्यांनी आपल्या घरी कमीत कमी 50 झाडे लावावे आणि ऑफिशियल ठिकाणी जिथे ऑफिस आहेत, कर्मचारी जिथे काम करतात तिथे कमीत कमी 100 झाडे लावावेत, जेणेकरून आपले पर्यावरण संतुलन जे आहे ते बिघडू नये. धुळे शहरातील विद्यानगरी परिसरातील स्वामी समर्थ केंद्रात, धामणगाव येथील SMBT हॉस्पिटल व स्वामी समर्थ केंद्र विद्यानगरी तर्फे गुरुवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. धामणगाव येथील SMBT हॉस्पिटल व स्वामी समर्थ केंद्र विद्यानगरी यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे शहरातील विद्यानगरी परिसरातील स्वामी समर्थ केंद्रात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात अस्थिरोग, सर्जरी, मेडिसिन, नेत्ररोग, कान, नाक, घशाच्या डॉक्टरांकडून रुग्णांची विविध आजाराबाबतची तपासणी करण्यात आली. सदर शिबिरासाठी भाजप विधानसभा संघटक अनुप अग्रवाल यांचे सहकार्य लाभले. सदर शिबिराचा लाभ सेवेकरी व नागरिकांनी मोठ्या संख्येने घेतला. यावेळी मनपा प्रशासनाकडून आशा वर्कर्स यांच्या वतीने देखील आभा योजना, विविध कार्ड संदर्भात नोंदणी देखील करण्यात आली. यावेळी केंद्र प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ता कल्पेश थोरात, जगदीश सनेर, अतुल शिंदे, सूर्यकांत पाटील, योगेश दिघे, नितीन वाणी यांच्यासह सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिक आणि श्री स्वामी समर्थ केंद्र विद्यानगरी देवपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्वरोग निदान शिबिर, उपचार शिबिर आपण आयोजन केलं आहे. याच्यामध्ये शिबिराचा वेळ आपला सकाळी 10 वाजेपासून तर 3 वाजेपर्यंत असणार आहे. त्याच्यामध्ये आपण नेत्ररोग, हृदयरोग, मेडिसिन,
ऑर्थो म्हणजे अस्थिरोग या प्रकारच्या रुग्णांवर आपण तपासणी करतोय आणि जर त्यांना पुढील काही शस्त्रक्रिया लागत असेल तर त्यांना आपण मोफत आपल्या SMPTला त्यांच्यावर उपचार करणार. राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील मराठा सेवा संघाच्या कार्यालयात बुधवारी सायंकाळी डॉक्टर उषा पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या 150व्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील मराठा सेवा संघाच्या कार्यालयात बुधवारी सायंकाळी मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा प्राध्यापक डॉक्टर उषा पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष SM पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख अतिथींच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवराय राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून व्याख्यानास सुरुवात करण्यात आली. प्राध्यापक डॉक्टर उषा पाटील यांनी शाहू महाराजांच्या जन्मापूर्वीची सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थिती कशी होती, महाराजांच्या कार्यकाळात त्यांनी काय काय सुधारणा केल्या व त्यांचे दुरोगामी परिणाम किंवा फायदे आजपर्यंत आणि पुढील अनेक पिढ्यांना कसे होणार आहेत, आजच्या पिढीने त्याचा आदर्श घेऊन कसे अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धा यांच्या विरोधात कसे कार्य केले पाहिजे हे आपल्या संवादात चाललेल्या व्याख्यानात उदाहरणासह स्पष्टीकरण करून दिले. अध्यक्षीय भाषणात SM पाटील यांनी देखील शाहू महाराज यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकताना प्राध्यापक डॉक्टर उषा पाटील यांनी ज्या पद्धतीने विविध पैलू उलगडून सांगितले त्याचे कौतुक केले. या प्रसंगी सुरेश बहाळकर, साहेबराव देसाई, माजी महिला बालकल्याण सभापती आरती पवार, चंद्रकला पाटील, अर्चना खैरनार, शुभांगी निकम, सीमा वाघ, वसुमती पाटील, चंद्रकला पाटील, अलका बोरसे, मनीषा पवार, चंदा वाघे, नूतन पाटील, सुलभा कोवर, अर्चना खैरनार, सुरेखा नांद्रे, सपना नेरकर, TP शिंदे, प्राध्यापक आरो निकम, BA पाटील, HO पाटील, दिवान पाटील, अशोक नांद्रे, गोकुळ पाटील, नितीन पाटील, उत्तमराव पाटील, राजेंद्र मोरे, तुकाराम पाटील, यशवंत पाटील, प्रवीण पाटील, प्रशांत साळुंके, लालदास पाटील, डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी, अविनाश पवार, गणेश शिंदे, लालदास पाटील, संजय पाटील, विजय पवार, संदीप पाटील यांच्यासह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक BA पाटील यांनी तर आभार प्रदर्शन अध्यक्ष संदीप पाटील यांनी केले. त्याच दिवशी प्रतिज्ञाने मद्यपान करायचं नाही आणि म्हणून आयुष्यभर ते व्यसनी नाही ही अत्यंत सगळ्याची गोष्ट आहे. छोटे राजाशी राजवाड्यात आले तेव्हा तिथे 4 विधवा होत्या, पणजी, आजी आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये असं. आणि या चौघींवर परंपरांचा फार मोठा प्रभाव होता. इतका प्रभाव होता की रोज एक ब्राह्मण तिथे पूजेला येतोय, एकच नाही अनेक, आणि मग त्या दक्षिणा वगैरे सगळं चालू आहे असं सगळं. हे सगळं पाहिल्यानंतर मात्र ते काहीसे उदासीन विचाराने स्वतःला प्रश्न विचारायचे. आमच्या धर्मग्रंथांनी सोय अशी केली की आम्ही प्रश्न विचारायचे, पण ते स्वतःला प्रश्न विचारायला लागले. अर्थात ह्या कामामध्ये त्यांना मदत कोणाची झाली तर फ्रेझर आणि सबनीस हे 2 गुरु त्यांना लागले. तरी फ्रेझर आणि सबनीसांचा अत्यंत आदर आहे आणि नम्रतेने वारंवार उल्लेख केलेला आहे त्याच्या विचारास. तर ह्या सगळ्याच्यात एक गोष्ट झाली की त्यांनी त्यांचा अतिशय चांगला उल्लेख केला आणि त्याच्यातून ते काय शिकले तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला टाळता कशा आहेत. आता हे सुद्धा त्यांनी प्रश्न केव्हा विचारलेला आहे. असेच ते फिरत असताना आणखीन एक गोष्ट झाली. तिथे मोठा कार्यक्रम होता, महाराजांचा सर्वे होता, पण त्यांना असं वाटलं की आपण आपल्या या मुदपाकखान्यात जाऊन यावं आणि एकूणच रसोईघरामध्ये जाऊन यावं आणि काय चाललंय ते बघावं. तिथे बघायला गेल्यानंतर एका बाजूला पूर्ण सोहळ्यातला स्वयंपाक, एक मांजर हातात घेऊन तिथे एक फिरतोय तो सोवळीदारी, तो स्वयंपाक वेगळा आणि बहुजनांच्यासाठीचा स्वयंपाक वेगळा. आणि महाराज तिथे गेल्यानंतर तो सोवळेधारी हातात मांजर घेतलेला महाराजांना म्हणतोय चेच्या इथे यायचं नाही, तो स्वयंपाक वाटेल. आणि मग ते जे आहे ते महाराजांना फार लागलंय आणि तिथे त्यांनी मग आत्मचिंतन केलं. मी मगाशी म्हटलं तसं आत्मशोधनाची त्यांची प्रक्रिया जी आहे ती सुरूच होती अगदी असं. आणि मग आणखीन एक गोष्ट झाली त्याच्यातनं. आणखीन एका जाहीरनाम्याला त्या जेवणाच्या निमित्ताने आमंत्रण मिळालं. हा जाहीरनामा होता सार्वजनिक ठिकाणी कुठेही भेदभाव असता कामा नये. सार्वजनिक इमारती, धर्मशाळा, रेस्ट हाऊस या सगळ्या ठिकाणी कुणी मजुरांची मुलं असतील, श्रीमंतांची मुलं असतील, हे सगळे एकत्रच जेवण घेतील, एकाच प्रकारचं जेवण घेतील या सगळ्याच्यात. आणि तिथे एक शब्द त्यांनी वापरलेला आहे कारण हा सगळा
माणुसकीचा विषय आहे. भेदभाव नष्ट करणारा हा राजा होता आणि छोट्या छोट्या प्रसंगांच्या मधून ते असे सगळे खंबीरपणे जे आहे ते उभे राहत होते. अरे वर्णश्रेष्ठत्वाविरुद्धची लढाई जी आहे ती त्यांनी सुरू केलेली होती. ऐकू येतंय ना? थोडा मला मोठ्याने बोलायला त्रास होतोय, पण मी बोलतीये तसं. आणि हे काय होतं? धर्मसत्तेला मिळालेलं आव्हान होतं. आता एकदा धर्मसत्तेला आव्हान मिळते म्हटल्यानंतर काय डवळले असतील उच्चवर्णीय हे सांगायलाच नको. पुढचे सगळे प्रकरणं आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये शाळेत शिकलं जातं. म्हणजे रस्त्यात त्यांच्या गाड्या अडवण्यापासून तर आणखीन बाकीच्या गोष्टी करण्यापासून कुठेतरी फतवा काढायचा आणि अमुक अमुक विनाश होणार आहे असं सांगायचं आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वाचायला मिळतीलच. राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती तसेच आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त सोनगीर येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळा येथे बुधवारी सायंकाळी व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला. राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती तसेच आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त धुळे तालुक्यातील सोनगीर येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा येथे विलास कर्डक व मनोज पाटील यांच्या व्याख्यानाचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते. प्रमुख अतिथींच्या हस्ते राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविकात ध्रुवास राठोड यांनी माहिती दिली. त्यानंतर विलास कर्डक तसेच मनोज पाटील यांची व्याख्याने संपन्न झाली. व्याख्यानानंतर सर्वांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली. या प्रसंगी विलास कर्डक, श्रीराम टाइम न्यूजचे प्रतिनिधी दिलीप वाघ, शांताराम आहिरे, PS पाटील, इंद्रसिंग वळवी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश गठरी तर आभार प्रदर्शन जितेंद्र साळुंके यांनी केले. आज छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मदिन असल्यामुळे या ठिकाणी आपल्या या शासकीय निवासी आश्रमशाळेमध्ये प्रथमच अत्यंत उत्साहानं आजही विद्यार्थी दिवसभर शाळेत असून सुद्धा इतक्या उत्साहानं बसलेले आहेत की त्यामुळं मी प्रथमतः तुम्ही हजर रेग्युलर तुमच्या चेहऱ्यावरचा उत्साह पाहून मी तुमचं प्रथम टाळ्या वाजून अभिनंदन. या वयाच्या 10व्या वर्षी यशवंत घाडगे त्यांचं नाव, परंतु ज्यावेळेस वयाच्या 10व्या वर्षी त्यांना दत्तक घेण्यात आलं त्यावेळेस राजसत्ता म्हणून ज्यावेळेस 20व्या वर्षी त्यांचा राज्याभिषेक आणि त्यांचा राज्याभिषेक 20व्या वर्षी झाल्यानंतर त्यांना जे मिळालं होतं जे आयुष्य जगण्याचं ते फक्त 48 वर्षाचं होतं. परंतु छत्रपती शाहू महाराज यांनी अशा प्रगल्भ बुद्धीने जेव्हा राजेशाही होती तर राजेशाहीमध्ये लोकशाहीची बीजं पेरणारा या देशातला पहिला राजा होता तो छत्रपती शाहू महाराज. आज ज्यावेळेस तुम्ही आपण पाहत आहोत ही जी कल्पना आहे ना, आज तुम्ही या निवासी शाळेमध्ये आहात, हा विचार ही कल्पना छत्रपती शाहू महाराजांची 100 वर्षापूर्वीची बरं का. तर हा विचार समतेचा आज ज्यावेळेस राजेशाही होती, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय याचा विचार राजेशाहीत केलाच जायचा नाही. राजा बोले आणि दल आले. परंतु छत्रपती शाहू महाराज यांना सामाजिक समस्येचं भान होतं. गरिबांच्या व्यथा वेदना, भोर, गरीब, दलित, उपेक्षित यांच्याकरता त्यांचं अत्यंत तळमळीचं हे माझं राज्य त्यांच्या बेजबेर करताय, त्यांच्या कल्याणाकरताय. त्यांनी स्वतः सगळ्या जाती धर्माकरता त्यांनी वसतिगृह काढली आणि विद्यार्थ्याचा कोणत्याही समाजाचा उद्धार व्हायचा असेल तर त्या समाजाचा विद्यार्थी आदर शिकला त्याशिवाय त्याचा उद्धार होऊ, त्या समाजाचा उद्धार होऊ शकत नाही. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो प्रशांत करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हा विचार छत्रपती शाहू महाराजांना होता. ज्या वेळेस गोर गलित उगदित यांना संधी नव्हती, पण राजेशाहीत त्यांनी वसतिगृह काढून मुलांना बोर्डिंग शिक्षण संस्था काढून जो उपेक्षित समाज होता त्यांना न्याय देण्याचं काम करत असताना अनेकांनी छत्रपती शाहू महाराजांवर टीका केली. काय करते दलित आदिवासी कोणा नाही शिक्षण देत आहेत. वरिष्ठ जी काही सवर्ण मंडळ होती, काही सनातनी, त्यांनी यांना विरोध केला छत्रपती शाहू महाराजांना. पण आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांच्या राज्यामध्ये कंटिन्युटी ठेवून त्यांनी आरक्षण चालू केलं. शांताराम बेहरे, वैशाली बेहरे यांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी करून फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी लोक जनशक्ती पार्टी धुळेतर्फे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शांताराम गोटू बेहरे व वैशाली शांताराम बेहरे यांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी करून
तात्काळ फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी लोकजनशक्ती पार्टी धुळेतर्फे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की अपंग एकात्म शिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेले धुळे जिल्ह्यातील शांताराम गोटू बेहरे व वैशाली शांताराम बेहरे यांना कोणत्याही प्रकारचे वेतन देण्यात येऊ नये. कारण हे दोन्ही विशेष शिक्षक बनावट कागदपत्रांच्या आधारे अपंग युनिटमध्ये आज रोजी काम करीत आहेत. या दोन्हींच्या विशेष शिक्षकांच्या शैक्षणिक पात्रता व व्यावसायिक पात्रता संदर्भात बराच बोगस बनावट घोळ दिसून येत आहे. त्यांचे वेतन काढण्या अगोदर तसेच त्यांचे समायोजन करण्यापूर्वी त्यांच्या शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक पात्रता, RCI रजिस्ट्रेशन, RCI रिन्युएशन, शिक्षक मान्यता, शाळेतील नियुक्ती आदेश व ठरावाची मूळ प्रत यांची तपासणी करावी. या दोन्ही शिक्षकांनी माध्यमिक युनिटसाठी BEd इन स्पेशल एज्युकेशन करणे आवश्यक आहे, परंतु यांचे कोणतेही कागदपत्र खरे नाही. सदर शिक्षक शासनाची फसवणूक करून पगार घेत आहेत. त्यामुळे सदर दोन्ही विशेष शिक्षक यांची सखोल चौकशी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच ते चौकशी आणि दोषी आढळल्यास त्यांच्यावर तात्काळ फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच त्यांच्याकडून त्यांनी आजवर घेतलेले वेतन व वेतनेतर लाभ कायदेशीर वसूल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप साळवे, जिल्हा महासचिव कुंदन करात आदी उपस्थित होते. लोकजनशक्ती पार्टी रामविलास उत्तर महाराष्ट्र धुळे जिल्ह्याच्या वतीने धुळे जिल्ह्याचे माननीय शिक्षणाधिकारी साहेब यांना शांताराम गोटू बैरे व वैशाली गोटू बैरे यांच्या संदर्भात निवेदन सादर करण्यात आलेले आहे. शांताराम गोटू बैरे व वैशाली गोटू बैरे यांनी बोगस कागदपत्र सादर करून शिक्षण खात्याची त्यांनी दिशाभूल केलेली आहे व बोगस कागदपत्र सादर करून त्यांनी नोकरीचा लाभ घेतलेला आहे. त्यांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्याने शासनाने त्यांच्यावर कारवाई केली व फौजदारी गुन्हा दाखल केलेला आहे. त्या संदर्भात देखील चौकशी चालू आहे. तरी अशा बोगस लाभार्थ्यांची शासनामार्फत सखोल चौकशी होऊन त्यांना सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करण्यात यावे. परंतु या सर्व बाबीकडे शिक्षण विभागाचे अधिकारी ते साफपणे दुर्लक्ष करीत आहे. लोकजनशक्ती पार्टीमार्फत अनेकदा या संदर्भात निवेदनं देण्यात आलेली आहे. तसेच या संदर्भात आम्ही उपोषण देखील केलेलं आहे. त्याची शासन दप्तरी नोंद आहे. परंतु सदर बाबीकडे शिक्षण विभागातील जे अधिकारी आहेत ते या बाबीकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. आम्हाला असे वाटते की शिक्षण खात्यातील अधिकारी व हे बैरे कुटुंबांची यांची संगतमत करून असे त्यांनी हे प्रकरण घडवून आणलेलं आहे. उलट शिक्षण विभागाकडून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. बैरे कुटुंबावर गुन्हा दाखल असताना देखील ते शासनाकडे मानधनाची मागणी करीत आहे. अशा फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या कर्मचाऱ्यांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय कुठल्याही प्रकारचा त्यांना शासनाचा वेतनाचा लाभ देण्यात येत नसतो. परंतु हे लोक शासनाच्या अधिकाऱ्यांना वेठीस धरण्याचे काम करीत आहेत व शासनाच्या अधिकाऱ्यांना, शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांना दमदाटीची भाषा करून वेतनाची मागणी करीत आहेत. तरी आम्ही लोकजनशक्ती पार्टीतर्फे सुचवतो की या बैरे दाम्पत्यावर फौजदारी स्वरूपाचे अजून गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून यांचे जे मानधन आहे ते गोठवण्यात यावं. यांनी जे बोगस कागदपत्र सादर करून जी नोकरी मिळवलेली आहे व शासनाचे जे मानधन घेतलेले ते मानधन देखील यांच्याकडून परत घेण्यात यावे अशी आम्ही लोकजनशक्ती पार्टीतर्फे शिक्षण अधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे. निवेदनाद्वारे 8 दिवसाच्या आत जर या संबंध प्रकरणाची चौकशी जर झाली नाही तर शिक्षण अधिकारी कार्यालय धुळे यांच्या कार्यालयासमोर जन आंदोलन छेडून आमरण, उपोषण, मोर्चे इत्यादी प्रकारचे जन आंदोलने छेडण्यात येतील व आंदोलनातून होणाऱ्या दुष्परिणामास सर्वश्री शिक्षण अधिकारी धुळे जिल्हा हे जबाबदार राहतील. जय भीम, जय हिंद. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. रेशन कार्डचे अपडेशन व KYC करण्यासाठी अडचणी येत असल्यामुळे शिवसेना ठाकरे गटातर्फे तहसील कार्यालयासमोर करण्यात आले ठिय्या आंदोलन. कंटेनरवर दुचाकी धडकून झालेल्या अपघातात साक्री पोलीस ठाण्यातील कार्यरत कर्मचाऱ्याचा मृत्यू. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हा न्यायालयाच्या आवारात करण्यात आले वृक्षारोपण.
विद्यानगरी परिसरातील स्वामी समर्थ केंद्रात मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न. राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठा सेवा संघाच्या कार्यालयात व्याख्यानाचे आयोजन. राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती तसेच आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त सोनगीर येथे व्याख्यानाचे आयोजन. आणि शांताराम बेरे व वैशाली बेरे यांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी करून फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.